आई, सगळं सामान आणलंय, तू एकदा चेक करतेस का? नाही तर मी आत ठेवू. काय झालं? एक शब्द सुद्धा बोलायचं नाहीस तू माझ्याशी दीपू. अगं पण काय झालंय ते तरी सांग. कशी वागतेस तू? मला नीट सांग ना काय झालंय. तुला मी सांगितलं होतं साळगावकर पासून लांब राहायचं. सांगितलं होतं ना? अगं पण आई, आम्ही ठरवलंय की कामाशिवाय ऑफिस शिवाय भेटायचं नाही, बोलायचं नाही. खोटं बोलू नकोस दीपू. तुम्ही खोटं नाही बोलत, मी तुला खरंच सांगते की आम्ही असं ठरवलंय की लपून छपून सगळं सुरू ठेवायचं, हो ना? आई अगं खरंच असं काही नाही. असं काही नाहीये, असं काही नाहीये. तू वाचलंच आहे? वाचायची गरज नाहीये. पहिली ओळ वाचली आणि कळालंय मला. मी सांगते म्हणून तरी पूर्ण वाच प्लीज. प्रिय दीपिका मॅडम. मॅडम, खरं सांगायचं तर काय लिहू तेच कळत नाहीये. आणि कळत असलं तरी मनातल्या गोष्टी या कागदावर कशा उतरवू ते कळत नाहीये. काही चुकलं तर या इंद्राला माफ करा. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे हे सांगायची गरजच नाही. पण मॅडम, प्रेमाचा रंग कितीही छान असला तरी आईवडिलांच्या नात्यासमोर तो फिकाच पडतो. मॅडम, पहिल्यापासून माझा हाच हट्ट होता की जोपर्यंत मालती काकू आणि देशपांडे सर आपल्या प्रेमाला मान्यता देत नाहीत तोपर्यंत आपण पुढचं पाऊल उचलायचंच नाही. खरं तर मला तुमच्या घरी सरांकडे काकूंकडे हात मागायला यायचं होतं. आणि माझ्या बाबतीत सगळं सत्य सांगायचं होतं. पण माझ्या बाबतीत काकूंना सगळं आधीच कळलं. त्यांना असंच वाटतंय की मी गुंड आहे. ज्या इंद्रजित साळगावकरला देशपांडे सरांनी घडवला तो मुलगा गुंड कसा असेल हा प्रश्न तुमच्या आईला पडलाय. पण मॅडम, मी ठरवून हे काम नाही निवडलं हो. बाबा गेल्यानंतर घर चालवायचं होतं म्हणून मी या कामात आलो. पण मॅडम, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून मी हे समजून गेलो की हे आपलं क्षेत्रच नाही. त्याला कारणीभूत आहे तुमचं प्रेम. सरांना, मालती काकूंना माझ्याबद्दल वाटत असणारा जिव्हाळा. मॅडम, आज मी जे काम करतो त्यामुळे माझं घर चालतं. पुन्हा एकदा इंद्रजित साळगावकर झाला. मालती काकूंच्या मनात माझी जी प्रतिमा आहे ती बदलेल की नाही मला नाही माहिती. आणि माझी त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण फक्त एवढंच सांगेन की मालती काकू आणि देशपांडे सर मला माझ्या आईवडिलांप्रमाणे आहेत. आणि बाकी सगळ्यांपेक्षा आईवडिलांचं स्थान खूप मोठं आहे. जोपर्यंत ते दोघं आपल्या प्रेमाला मान्यता देत नाहीत तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. आणि यासाठी अख्खं आयुष्य गेलं ना तरी चालेल. इंद्रजित साळगावकर.
दीपू तू मोठी होऊन काय होणार? मी मोठी होऊन खूप मोठी होणार. दीदी तू मोठी होऊन काय होणार? मी मोठी होऊन पायलट होणार आणि हे विमान उंच उडवणार. भाऊजी हाँ गुड मॉर्निंग भाऊजी. गुड मॉर्निंग सानिका. भाऊजी काही कामात होता का? मी नाही. नाही म्हणजे ते कपाट असं अचानक बंद केलं म्हणून विचारलं. अरे वा, हे काय उपमा? अरे हो ना, तुमच्यासाठी गरम गरम उपमा आणलाय, घ्या खा ना. तू केलाय? हो नाही हो, ते सासूबाईंनी बनवलाय आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलीये फक्त, घ्या. अरे वा, मग ठीक आहे. आय मीन मग थँक्यू. भाऊजी तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू? विचार ना. तुमचा नक्की कसला बिझनेस आहे? म्हणजे मी काही चुकीचा प्रश्न विचारला का? नाही. मग सांगा ना कसला बिझनेस आहे तुमचा. मी सांगतो ना, त्याचा साइड बिझनेस आहे. म्हणजे तो कोपच्यात बिझनेस करतो. सानिका, आपला ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. पण तो बिझनेस तर सत्तू सांभाळतो ना? हो, पण त्यातून आलेलं जे प्रॉफिट आहे ते मी इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. अच्छा, अरे वा, मस्तच की. पण मग मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही कार्तिकपेक्षा वयाने मोठे बरोबर? मग लग्नाबिग्नाचा काही विचार केलाय का नाही? नाही म्हणजे हो, पण आत्ता विचार नाही केलाय. पण मग गर्लफ्रेंड, म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे आहे का? सानिका, त्याचं ना त्याच्या कामावर प्रेम आहे. भाऊजी कुणी मुलगी असेल तर सांगा, आपण लग्नाचं बघू. आणि मुलगी नसेल तरीही सांगा, मी तुमच्यासाठी एक मस्त मुलगी शोधेन. त्यापेक्षा कार्तिकला शोध आणि कामावर पाठव. हा भाऊजी मी येते. हा ये. किती चौका जास्त दिल्या. पण ते जाऊ दे, उशीर होतोय. आज दीपिका मॅडम भेटणार आहेत बँकेत. चल. बरं, एक काम कर, तू उपमा संपव, मी खाली बॅग घेऊन तयार राहतो. आलंच. आई, गॅस संपला असेल, थांब मी दुसरा आणते. थांब. दीपू थांब, मी घेते. अगं दीपू, सानूचा फोन आहे, व्हिडिओ कॉल केलाय. हाय आई, कशी आहेस? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी तर एकदम मस्तच आहे.
त्या श्रीमंत घरामध्ये आल्यानंतर आयुष्य एकदम मस्त आहे. बरं कार्तिक कसे आहे? कार्तिकचं काय, तो तर मजेतच असतो. बघ हे बघ कसा झोपलाय. ए दीपू 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 ऐक ना 1 मिनिट. हे बघ माझे नवीन कानातले कसे आहेत. 20,000 रुपयाचे आहेत. ए दीपू ऐक ना, तुला जर माझे जुने कानातले पाहिजे असतील ना तर ते घेऊन जा. आता काय ना, मी सगळ्या महागातल्या गोष्टी वापरते, त्यामुळे हे जुने कानातले कपडे घेऊन जा. नाही ताई नको थँक्यू. वाटलंच मला. आपण एक काम करू ना, आपण दीदीला कॉलवरती घेऊया. बघू, तिला विचारू. अहो नयन जीजू, तुम्हाला इतक्या गर्मीमध्ये थंडी वाजतीये का? अरे एकाच वेळी एवढे लोक कसे काय दिसत आहेत? मग व्हिडिओ कॉल सुरू आहे आणि दीदीला पण ऍड केलं. या ना तुम्ही पण. हो का? बघू. अरे नयनराव नमस्कार. नमस्कार. आमची शलाका कुठे आहे? ती लग्नाला गेली आहे ना ती. कुणाच्या? तुम्ही नाही गेला? नाही, ते माझ्या भावाचं लग्न आहे ना, तिकडे गेली ती. मग स्नेहलता काकून बरोबर गेलीये का दीदी? मी कशाला मरायला जाते? उन्हातानाचं लग्न काय होतच राहतात. हो पण नयन जीजू, तुमच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये तुम्ही शलाका दीदीला एकटीलाच पाठवलं? हॅलो 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 हॅलो. कट झाला वाटतं. चला मी पण ठेवते. बाय. अगं आई काळजी घे. सानिका अजूनही अशी का वागते हो? आता सुद्धा तिला फोन केला होता तो श्रीमंती दाखवण्यासाठीच. असू दे हो, ती सुखी आहे ना, मग बस. मला शलाकाची काळजी वाटते. आठवडा झाला आपलं तिच्याशी बोलणं नाही झालेलं. शलाकाला एकदा भेटायला हवं. आई झालाय सिलेंडर लावून एकदा चेक कर. नीट लावलायस ना ग? वास येतोय गॅसचा? थोडा येतोच ना. नाही पण बघ एकदा. अगं मालती, किती 17 प्रश्न विचारशील दीपूला? तुला चांगलं माहिती आहे दीपूने एखादी गोष्ट केली ना की ती नीटच असते. बाकी दीपू, तुझं मला हे आवडलं. अगदी कुठलीही गोष्ट ठाम आणि नीडरपणे मांडते. असं आयुष्य जगायचं असतं माणसाला. मी आलेच. सर अहो मी सुट्टीच घेतली नसती. मला माहित असतं ना तुम्हाला कुत्रा चावणार येतं. अरे इंद्राजी, सत्तू दादा, तुम्ही कशी काय माझ्या आधी? हा मी तुझ्या आधी नेहमीच येतो. अरे तुला लागलाय, तू उभा कशाला? ये बस 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 बस. शेपटी कुठे? शेपटी कुठे? कुठे शेपटी? शेपटी कुठे? शेपटी बस तू ऐक माझं. बस तुझी शेपटी 10 दिवसात जाईल. नक्की ना? ओ शेपटी मला आली आहे. तू तुझं बघ, नक्की जाईल शेपटी. जाईल ना नक्की? जाईल रे जाईल. बस पुढे चालू. सोनटक्के चल, टाइमपास झाला तर एवढं अर्जंट आम्हाला कशाला बोलवलं ते सांग. हो हे बघा, ही फाईल आहे. याची रिकव्हरी आजच्याच झाली पाहिजे. हेड ऑफिस वरनं मला 10 फोन आलेत. कोणाची फाईल आहे? नयन कांदे,
नयन कानविंदे. मैं कम इन सर? या देशपांडे बाई. बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, तुम्हाला रिकव्हरीला जायचंय आणि हेड ऑफिसवरनं सारखी या रिकव्हरीसाठी मला फोन येत आहेत. लाखो रुपयांचं 3 वर्षापूर्वी कर्ज घेतलं होतं या माणसाने आणि फक्त 2 EMI भरले तो. त्यामुळे ती रिकव्हरी पटकन झाली पाहिजे आजच्या आज. क्लायंटचं नाव? नयन कानविंदे. सत्तू फाईल दे. सत्तू फाईल दे. अरे असं काय करतो, फाईल दे. फाईल ना की. बरं, लवकर कामाला लागा हो. ते लवकर लागा कामाला. माझ्या शलाकाचं लग्न मी मला जमेल तितक्या थाटानं करीन, पण हे 5 स्टार मध्ये वगैरे लग्न मला नाही शक्य होणार. हे बघा देशपांडे साहेब, ही आमची शुद्ध फसवणूक आहे. आमचा नयन म्हणालाय त्याला त्याची वरात त्याच्या नव्या कोऱ्या गाडीतून यायला हवी. देशपांडे सर पैसा खर्च करताना इतका विचार करतात की मुलगी एखाद्या USA रिटर्नला नाही तर सिग्नल वरती उभ्या असलेल्या टप्पोरी मुलाला दिली. दीदीला फोन करायला सांगा मला, तिचा फोन लागत नाहीये. हो हो सांगते. हा लाडू घे, तुला सांगते. रिकव्हरी आजच्याच झाली पाहिजे. नयन कानविंदे. शुभांगी, मला या कस्टमरचे सगळे डिटेल्स हवे. लोन ट्रान्झॅक्शन डिटेल्स. ओके, 2 मिनिटं द्या. मॅडम मॅडम असं ऐका ना, ह्या तुम्ही नका पडू यामध्ये. मी बघेन या रिकव्हरीचं. नाही, हे बघा इंद्राजी, अहो जिजूने आम्हाला कोणालाच सांगितलं नाही की त्यांच्यावर एवढं मोठं लोन आहे. तर हे सगळं बाबांना कळणं त्यांना खूप त्रास होईल. मॅडम माझं इंद्राजी प्लीज, त्यांनी ना त्यांच्यावर लोन आहे हे आम्हाला न सांगून ना आमची फसवणूक केली. आणि त्यात मी या बँकेत काम करूनही मला माहित नाही की त्यांच्यावर इतकं मोठं लोन आहे. मला बाबांनी हे सगळं विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ? दीपिका मॅम, एक मिनिट. मॅडम हे कस्टमर तर खूप मोठे डिफॉल्टर आहेत. यांचे बरेच EMI थकलेले आहेत मॅम. या कस्टमरच्या घरी रिकव्हरीला माणसं गेली होती तेव्हा तुम्ही याच बँकेत होतात मॅम. तुम्हाला माहित नाही का? नाही, कसं शक्य आहे? नाही म्हणजे मी ह्या बँकेत होते आणि आपली माणसं रिकव्हरीला गेली हे मला कसं माहित नाही? थांबा मॅम, मी तुम्हाला तारखा देते. हा प्लीज. हे बघा मॅम, या 2 तारखांना आपली माणसं रिकव्हरीला गेली होती. त्यानंतर पण बरेच EMI थकलेले आहेत मॅम. हा खूप मोठा डिफॉल्टर आहे. थँक्यू. आपण कधी गेलो होतो त्यांच्या घरी रिकव्हरीला?